विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतोय. आलंय लक्षात? कारण आपण मागे जे वर्धा जिल्ह्याचा पेपर पूर्ण बघितला आणि त्यानंतर नागपूर ग्रामीण जिल्ह्याचा पेपर बघितला, त्याच अनुषंगाने लक्षात घ्या की आपण आता जो नागपूर शहर हा जो पेपर आहे, तर हा पेपर अगदी बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला बघा, एक लक्षात घ्या. बघा सर, हा पेपर येतोय 2024चा नागपूर शहरचा. त्या अनुषंगाने लक्षात घ्या. यामधला आता प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 16, बरोबर, हा प्रश्न आलेला आहे. मग हा प्रश्न काय सांगतो आपल्याला? तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे यामध्ये की बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहे. साधं सोपं आहे, बरोबर आहे. या शेअर बाजाराशी संबंधित आहे. हा प्रश्नाचं उत्तर इथे येते. बरं, आता बुल्स म्हणजेच काय लक्षात घ्या. बुल्स आणि बियर्स हे कसं बरं दिलेलं असेल? तर बघा, आपण बुल्स म्हणजे आपण म्हणतो की तो बैल आणि बियर्स म्हणजे त्याला आपण म्हणतो की अस्वल. त्यानुसार लक्षात घ्यायचं की बियर मार्केट, बरोबर आहे. बियर मार्केट म्हणजे हे का बरं दोन सुचवत असेल? तर बघा, बुल्स आपल्याला सुचवतो हे मार्केटमध्ये तेजी आहे, बरोबर आहे. आणि बुल्स आणि बियर्स का सुचवत आहे की मार्केटमध्ये आता मंदी आलेली आहे. म्हणून ह्या दोन्हीचा अर्थ शेअर बाजारावरती कशा पद्धतीने होतो, परिणाम पडतो, हे आपल्याला सुचवलेलं आहे. म्हणून हा प्रश्न इथे येऊन थांबलेला आहे. आले लक्षात की हा बुल्स आणि बियर म्हणजे मार्केटमध्ये तेजी आणि मंदी सुचवतो. त्यानंतर लक्षात घ्यायचं की हा 17 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, बरोबर. जागतिक संघटनेचे, बरोबर, म्हणजेच काय, WTO, जागतिक व्यापार संघटना. आता एक लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं, रिकामी जागा या ठिकाणी मुख्यालय आहे. त्याचं उत्तर नक्कीच जिनिव्हा येणार आहे, बरोबर. आणि जिनिव्हा कुठे आहे? तर ते येतं ते स्वित्झर्लंड, बरोबर. स्वित्झर्लंड या ठिकाणी येतं जिनिव्हा. पण त्या लक्षात घ्यायचं की याची स्थापना कधी झाली असेल तर 1 जानेवारी 1995 ला याची स्थापना झालेली आहे, बरोबर. स्थापना येतं 1 जानेवारी 1995 रोजी स्थापना झालेली. मग याच अनुषंगाने लक्षात घ्या, याचं मुख्यालय जिनिव्हा येथे आलेलं आहे. आणि त्यासोबत मी का बरं स्थापन झालेलं असेल तर व्यापारामध्ये जे येणारे अडथळे आहे ना, ते दूर करण्यासाठी. म्हणजे त्याचा उद्देश जर म्हटला तर उद्देश लक्षात घ्या, व्यापारामध्ये जे येणारे अडथळे आहे ना, ते दूर करण्यासाठी. व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी म्हणजे चलनासंदर्भात. आले लक्षात? जर समजा त्यांना अडचणी येत असेल तर ते नक्कीच दूर करू शकेल. तर त्यासाठी WTO ही जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही काम केलं जातं आणि युनायटेड नेशनच्या अंतर्गतच काम करतात. ठीक आहे, ते एक लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघू आपण, 18वा प्रश्न. तो काय सांगतो आपल्याला? आधार कार्ड चे नोंदणीकरण ही संस्था करते, UIDAI. आले लक्षात? मग आता त्याचा अर्थ काय येतो तेच बघा. म्हणजे काय असेल त्याचं फुल फॉर्म, पण कधी एखाद्या वेळेस जर विचारलं त्याचं पूर्ण, बरं, तर ते लक्षात घ्या. युनिक आयडेंटिफिकेशन, म्हणजेच लक्षात घ्या, मी इथे देतोय युनिक आयडेंटिफिकेशन, बरोबर आहे, व्यवस्थित लिहा. आयडेंटिफिकेशन, युनिक आयडेंटिफिकेशन, बरोबर आहे, ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, म्हणजे त्याचं उत्तर हा तिसरा प्रश्न येऊन थांबतोय. त्यानंतर लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय आता 19वा प्रश्न. 19वा प्रश्न काय सांगतो बघा. भूकंपाची तीव्रता ही नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते, असं म्हटलेलं आहे. तर त्यासाठी नक्कीच काय करा, इथं बघा, हे चारही जर उपकरणं दिलेले आहे तर चारही कुठे ना कुठेतरी कामात येणारे आहेत, बरोबर. मग आपल्याला हे चारही समजून घेणं महत्वाचे आहे. तर ते लक्षात घ्या. आता पुढे एक एक करत आपण समजून घेऊ काय सांगतात ते. ठीक, तर बघा आता मीटर जे आलेलं आहे, बरोबर, हे कुठे काम करतं? ते समुद्राची खोली मोजण्यासाठी काम करतं. ते बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी. आले, समुद्राची खोली मोजण्यासाठी, बरोबर आहे. हॅडोमीटर. सिस्मोग्राफचं काम काय आलेलं असेल? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, बरोबर. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. आले, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. गॅल्व्हॅनोमीटर काय करतं? तर गॅल्व्हॅनोमीटरचं काम आलेलं की विद्युत प्रवाह शोधण्यासाठी, बरोबर. विद्युत प्रवाह कशा पद्धतीने जात आहे ते, बरोबर. विद्युत प्रवाह शोधण्यासाठी किंवा शोधणारे. आलं. आणि त्यानंतर येतो तो रडार. ठीक आहे, मग रडारचं काय काम असेल तर रेडिओ लहरी ज्यावेळेस सोडल्या जातं आणि त्या वस्तूचं ते
शोध घेतला जातो की ती वस्तू कुठे आहे. म्हणजेच जर दूरवर वस्तू असेल तर ती रेडिओ लहरीच्या माध्यमातून शोधल्या जातात. म्हणजेच लिहायचे रेडिओ लहरीच्या माध्यमातून शोध. लहरीच्या माध्यमातून वस्तूचा शोध. रेडिओ लहरीच्या माध्यमातून त्या वस्तूचा शोध घेतला जातो. आले लक्षात. म्हणजेच बघा 1, 2, 3, 4. मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार. नक्कीच सिस्मोग्राफ. आले. म्हणजे इथे काय भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी आलेले. हा पुढे बघा आता 19वा प्रश्न झाला. पुढे आपण बघू. आपण येतो तो 20 क्रमांकाचा प्रश्न. बरोबर. 20वा प्रश्न काय सांगतो आपल्याला ते बघ. केपलरचे नियम रिकामी जागा खालीलपैकी कशाशी संदर्भात आहेत. म्हणजे लक्षात घ्या त्याचं उत्तर तर येतो तो ग्रहांची गती. बरोबर. म्हणजेच काय केपलरचा नियम जो आहे हा ग्रहांच्या गती दर्शविण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच काय ग्रह जे सूर्याभोवती फिरतात त्यांचा वेग आणि त्यांचा कार्यकाळ हे केपलरच्या नियमानुसार ठरवल्या जातात. म्हणजे खाली लिहून घ्यायचं की काय आलेलं असेल तर सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची गती किंवा वेग म्हणू शकतो आणि कार्य. ठीक आहे. आणि कार्यकाळ. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची गती, वेग आणि त्याचा कार्यकाळ ठरवण्याचा हा नियम जो आहे आणि हे येतं तो केपलरची गती. म्हणजे केपलरचा नियम हा ग्रहांची गती ठरवतो. ठीक आहे. तर ते लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न जर बघितला आपण तर हा प्रश्न क्रमांक 21 आलं लक्षात. तर तो काय सांगतो आपल्याला तो बघा आता. हा प्रश्न थोडा आपण लक्षात घ्या. फक्त आधी बांगडी हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावरती पडतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करू जे चारही जे आलेले असतात ही पिकं तर चारही वरती कसा आलेला आहे रोग किंवा कोणते रोग येतात ते बघण्याचा प्रयत्न करू. तर बघा आता पुढे आता बघा एक पुढे की इथे बांगडी हा रोग जर म्हटला तर बांगडी हा रोग कशावरती येतो तो लक्षात घ्या. आता बघा बटाटावरती कोणते कोणते रोग येतात ते बघा. आता बटाटा. ठीक आहे. या पिकावरती येणारे रोग आहे करपा, मर आणि बांगडी. म्हणजे करपा, मर आणि बांगडी आलेला आहे. करपा, मर आणि बांगडी. त्यानंतर येतोय हा दुसरा. बरोबर आहे. दुसरा येतो तो म्हणजे गहू. गव्हावरती येणारे जे रोग आहे तर तांबेरा. बरोबर आहे. त्यावरती येणार आहे तांबेरा, करपा, भुरी. तांबेरा, करपा. ठीक आहे. तांबेरा, करपा. बरोबर आहे. तांबेरा, करपा, भुरी आणि काणी. तांबेरा, करपा, भुरी आणि काणी. त्यानंतर येतोय तिसरा तोच म्हणजे बाजरी. बाजरीवरती येतो अर्गट आणि केवडा. ठीक आहे. बाजरी. ठीक आहे. यावरती आलेला आहे अर्गट व केवडा. ठीक आहे. अर्गट व केवडा रोग. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा आहे तो म्हणजेच भुईमुग. ठीक आहे. आणि भुईमुगावरती आलेला रोग असेल तो म्हणजे टिक्का. समजलं. म्हणजे बघा त्या प्रश्नाचं उत्तर जर विचार केला आपण तर काय येणार बटाटा. तर पुढे बघा आता. मग आता इथे जर आपण जर उत्तर शोधायला गेलं तर कुठला येणार बांगडी हा रोग जर कोणावरती येणार तो येतो बटाट्यावरती. ठीक आहे. बांगडी हा रोग बटाट्यावरती येतो. आता एक लक्षात घ्या की हा 2022वा जो प्रश्न आहे त्यानंतरचा जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण कसे असते. आले लक्षात. कसे असते म्हणजेच काय त्याचं उत्तर असं येतं की याच ठिकाणी कमी. ठीक आहे. त्याचा प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तुम्हाला कमी विचारलं जाते आणि हा प्रश्न जसाच्या तसा आलेला आहे नवी मुंबई 2021 ला. बरोबर आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. नवी मुंबई बरोबर आहे 2021 रोजी. म्हणून मागचे प्रश्न चाळा फार महत्वाचे आहे. फक्त प्रश्नपत्रिका करा पाठ नका करू समजून घ्या. आता त्यांनी काय म्हटलं कमी म्हणजे जर उंची जर वाढली असता काय होतंय ना जर उंची वाढली तर दाब कमी होतो. आले लक्षात. आणि जर समजा उंची कमी झाली तर दाब वाढतो. हे त्याचं सूत्र येतं. म्हणजे त्या सायन्सचा प्रश्न येतो तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं. मग हा जास्त कुठे येणार
इथे काय म्हटलंय, उंची कमी झाली आहे, म्हणजेच काय होणार, दाबाचं प्रमाण कसं असणार आहे त्यासोबत लक्षात घ्या. जर इथे जर लक्षात घ्या की 2022चा प्रश्न, उंची वाढली असता दाब कमी होऊन जातो. आलं लक्षात. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला, उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण कसे असतात, कमी असणार. आलं लक्षात. कारण उंचीवरती जर तापमान कमी असेल तर पाणी उकळायला लागतं, कारण तिथे प्रेशर हे कमी झालेलं असतं, तर दाब कमी झालेला असतो. आलं लक्षात. चला पुढे बघू आपण. ठीक. त्यानंतर त्यानंतर येतो 23वा प्रश्न. लक्षात घ्यायचं, बस अचानक बंद पडल्यावर चालत्या बसमधून प्रवासी पुढे ढकलले जातात. म्हणजेच कसं, आपण जर जात असेल आणि अचानक जर गाडीचा ब्रेक लागला, आपण त्या गाडी सोबत पुढे जातो, कारण आपल्याला गती प्राप्त झालेली असते. बरोबर आहे. मग त्याचं उत्तर जर बघायला तर तुम्हाला त्याच ठिकाणी काय जाणवतं की पेपरला आलेलं उत्तर असेल ते म्हणजे पहिला नियम. बरोबर आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे. बरोबर आहे. ते स्पष्ट कशामध्ये केलेलं असेल तर हा एक नियम थांबतो. न्यूटनचे 3 नियम आहेत, हा दुसरा नियम आणि हा तिसरा नियम. बरोबर. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्या नियमावरती घेऊन येत आहे. ठीक, चालेल. पुढे बघा आता. त्यानंतरचा प्रश्न येतो आपल्याला 24वा. ठीक आहे. 24वा प्रश्न काय सांगतो आपल्याला ते बघा. ऍडम स्मिथ यास अर्थशास्त्राचा जनक म्हणतात. म्हणजेच काय, आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणतो याला. आधुनिक अर्थशास्त्राचा जनक हे मानले जाते. तर हा कोणत्या म्हणजेच सनातन म्हणजे स्कॉटलँडचा आलेला आहे. हा कोणत्या देशाचा आहे, स्कॉटलँडचा. बरोबर. आणि याला आधुनिक अर्थशास्त्राचा जनक. पण लक्षात घ्या, याचे एक पुस्तक पण आहे, द वेल्थ ऑफ नेशन. बरोबर. कधी विचारू शकताय तुम्हाला. बरोबर आहे. द वेल्थ ऑफ नेशन. आलं. द वेल्थ ऑफ नेशन हे एक पुस्तक सुद्धा आहे त्याचं. त्यावरून एक समजून घ्या की ते कशातून. म्हणजेच इथे तर त्याला आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणतात, पण त्याचं पुस्तक जे आहे ना ते वेल्थ ऑफ नेशन, हे लिहून घ्याल व्यवस्थित. ठीक आहे. आता येतो 25वा प्रश्न. काय सांगतो आपल्याला बघा. मिशन इंद्रधनुष्य, बरोबर आहे, कशाशी संबंधित आहे. मिशन इंद्रधनुष्य. बरोबर. आता हे कसं आहे, लसीकरणाशी संदर्भात. बरोबर आहे. लसीकरणाशी संबंधित आहे. पण लक्षात घ्या, हे मिशन इंद्रधनुष्य हे कोणत्या वर्षी सुरू झालं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग लक्षात घ्या, हे मिशन इंद्रधनुष्य सुरू झालंय 25 डिसेंबर 2014. बरोबर आहे. सुरुवात 25 डिसेंबर 2014. आलं लक्षात. सुरुवात झालेली याची. त्यासोबत लक्षात घ्या, यामध्ये 7 आजारांचं संरक्षण म्हणून दिलेलं, म्हणून इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतो, सप्तरंग, म्हणून 7 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये 7 आजार आहेत, म्हणजे 7 आजारांचे आपण लसीकरण म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे लसीकरण कुणासाठी असणार आहे, तर जे 2 वर्षापर्यंतचा जो एक लहान मूल आहे, मुलगा मुलगी, ते बाळ आलेलं असतं, 2 वर्षापर्यंतचं बाळ म्हणतो आपण, बाळ आहे, आणि त्यासोबतच ज्या गरोदर महिला आहेत त्यांना सुद्धा एक लसीकरण केलं जातं. म्हणजे इथं बाळ पोटामध्ये असणाऱ्या आईसाठी हा एक, म्हणजे गरोदर महिलांसाठी, आणि ते बाळ 2 वर्षापर्यंतची त्याची वाढ होते त्यांच्यासाठी, म्हणजे येणाऱ्या भविष्यातील जे आजार आहेत, जे मोठमोठे आजार, पोलिओ सुद्धा आलेले आहेत, म्हणजे सर्व आजार, देवीसारखा, कांजण्यासारखा, म्हणजे सर्व आजार त्यामध्ये लसीकरण होते. म्हणजेच लक्षात घ्या, यामध्ये आपण काय म्हणू शकतो की 2 वर्षापर्यंत मुले, आलं लक्षात, व गरोदर महिला, आले, 2 वर्षापर्यंतची मुले व गरोदर महिला ह्या दोघांना यामध्ये लसीकरण केल्या जातं. ठीक आहे. पुढे बघू. त्यासोबतच येतो आता प्रश्न येतोय आपला 41. ठीक आहे. प्रश्न 41 काय सांगतो आपल्याला तो बघा. ठीक आहे. हा प्रश्न आहे. ठीक आहे. मोरचूद या संयोगास कोणत्या नावाने संबोधले जाते. मोरचूद या संयोगास कोणत्या नावाने संबोधले जाते. कॉपर सल्फेट. ठीक आहे. पण आता कॉपर सल्फेट तर आपण बघितलं, पण तो त्याचा वापर कशासाठी होतो, कारण तो तांब्याचा जो निळ्या रंगाचा संयोग आहे त्यामध्ये वापरला जातात. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तांब्याचा महत्वाचा म्हणजे निळ्या रंगाचं संयोग आलेलं असतं. बरोबर आहे. हेच मोरचूद म्हणजेच आपण तांब्याचे निळ्या रंगाचे संयोग, तांब्याचे निळ्या रंगाचे संयोग, लक्षात, निळ्या रंगाचे संयोग म्हणून होतात. निळा रंग लक्षात ठेवा. ठीक आहे.
निळ्या रंगाचं संयोजन वापरलं जातं. त्यासोबतच त्यांनी काय म्हटलेलं आहे, याचा उपयोग कुठे कुठे होतो हा एक महत्वाचा आहे. बरोबर आहे. याचा उपयोग एक म्हणजेच एक बुरशीनाशक म्हणून, दुसरं तणनाशक म्हणून आणि तिसरं कीटकनाशक म्हणून. बरोबर आहे. एक बुरशीनाशक, कीटकनाशक आले सर आणि तणनाशक. ठीक आहे. म्हणजेच लक्षात घ्या शेतीमध्ये याचा वापर होतो. बरोबर. पण हे जरा थोडं विषारी असतात म्हणून जरा सांभाळून वापरावं लागतं. कारण शेतकऱ्यांना सुद्धा इजा पण सुद्धा झालेल्या आहेत. म्हणून कधी बघा तणनाशक किंवा हे जेव्हा झाडांवरती फवारणी करतात तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं शेतकरी कुठलाही नाकाला रुमाल किंवा कापड बांधून मास्क लावून ते काम करतात किंवा ते जर उलट्या हवेद्वारे नाकांमध्ये गेलं तर थोडी काही प्रमाणात गुंगी सुद्धा येण्याची शक्यता राहते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजेच नागपूर येथील. काय म्हटलं त्यांनी, नागपूर जिल्ह्यामध्ये येथे कटक मंडळे म्हणजेच कंटोन्मेंट बोर्ड ठीक आहे अस्तित्वात आहे. आता काय म्हटलंय ते नागपूर या ठिकाणी म्हटलं तर तुम्हाला कामठी या ठिकाणी येतं. बरोबर आहे. हे त्याचं उत्तर येतं, प्रश्नाचं उत्तर येतं कामठी. पण फक्त नागपूरमध्येच आहे का, महाराष्ट्रामध्ये मग किती आहे हा एक महत्वाचा आहे. मग सर्वात मोठं कोणतं आहे ते महत्वाचं आहे आणि एकूण कुठे कुठे आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. तर चला बघू आपण आता कुठे कुठे येतं. आता बघा महाराष्ट्रामध्ये एक कटक मंडळ जर बघितलं आपण आले तर महाराष्ट्रामध्ये एकूण 7 आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे येतात. मग ही 7 कटक मंडळ कोणत्या कोणत्या ठिकाणी आलेले असतात. बरं मला एक सांगाल कटक मंडळ म्हणजे काय, हे एक सर्वात महत्वाचं. आपण प्रत्येक जण बघतो वाचतो कटक मंडळ पण नेमकं काय आलेलं असतं आलं. तर पुढे बघा कटक मंडळ म्हणजेच की जे सैनिक ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतात. बरोबर आहे. की त्या ठिकाणचा जो तिथला कारभार असेल बरोबर आहे तर त्या ठिकाणचा तो स्थानिक कारभार हे पूर्ण ते स्थानिक प्रशासन म्हणजेच का तिथलं सैनिक बघतात. आले म्हणून त्यांना कटक मंडळ म्हटलं जाते. महाराष्ट्रामध्ये एकूण 7 आहे तर त्याच ठिकाणी लक्षात घ्या. आता कुठे कुठे येतात ते बघू. पुण्यामध्ये सुद्धा 3 आलेले आहे. एक देहू, त्यानंतर येतो एक कॅम्प म्हणजेच पुणे कॅम्प पुणे. बरोबर आहे. देहू कॅम्प पुणे आणि त्यानंतर येतो खडकी या ठिकाणी. ठीक आहे. असे 3 कटक मंडळ येतात. बरोबर. त्यासोबत म्हणजे हे 3 झाले. त्यानंतर येत आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. औरंगाबाद या ठिकाणी एक झालेला आहे. त्यानंतर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी एक आलेला आहे. म्हणजे किती झाले 3 आणि 2 5. बरोबर आहे. त्याच नंतर येतो नाशिक या ठिकाणी. नाशिक जर म्हटलं तर देऊळआली. बरोबर आहे. इथे एक आलेला आहे आणि त्याच नंतर येतो नागपूर या ठिकाणी. बरोबर आहे. कामठी. ठीक आहे. नागपूर कामठी या ठिकाणी म्हणजे एकूण किती झाले 1 2 3 4 आणि 3 7. हे बघा 7 आकडा. ठीक आहे. चला पुढे बघू आपण. त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक येतो तो म्हणजेच 43. बरोबर. राज्यपाल या पदाची गोपनीयतेची शपथ रिकामी जागा हे देतात. म्हणजेच कोण देतात तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. बरोबर. मग राष्ट्रपतींना कोण शपथ देतोय, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना कोण शपथ देत आहे. तर आपण काय करू आता बघू कोण कोणाकोणाला शपथ देतं हे प्रत्येकाने हे लिहून घ्या व्यवस्थित करा आणि पाठ करून टाका. कारण पेपरला येण्याजोगा आहे. एखाद्या वेळेस तर जोड्या लावा विचारेल किंवा सरळ सरळ तुम्हाला असं विधानामध्ये विचारू शकते. ठीक आहे. तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. ठीक आहे. पण एक लक्षात घ्या यांना जो शपथ दिल्या जातात मुख्य न्यायाधीशाकडून राज्यपालांना तर संविधानामध्ये म्हणजे आपल्या घटनेमध्ये तरतूद करण्यात आली आहे कलम 159. बरोबर आहे. हे कुठल्या तर कलम 159च्या अंतर्गत तुम्हाला शपथ दिली जाते. होऊ शकेल जर कधी तुम्हाला कलम विचारली तर. आलं लक्षात. तर पुढे बघा आता कशा संदर्भात दिलेली आहे ते कोण कोणाकोणाला शपथ देत आहे ते बघा. पुढे बघा राज्यपाल हे शपथ देतात कुणाला मुख्यमंत्री. हा एरो कुठे जातो ते बघा. राज्यपाल मुख्यमंत्र्यांना देतात, मुख्यमंत्री राज्यपालांना नाही. आलं. त्यानंतर सरन्यायाधीश देतात. म्हणजे सरन्यायाधीश म्हणजेच
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, बरोबर आहे. सरन्यायाधीश हे देतात राष्ट्रपतीला शपथ, बरोबर आहे. सरन्यायाधीश देतात राष्ट्रपतीला शपथ. त्यानंतर राष्ट्रपती देतात पंतप्रधान व संसद सदस्यांना शपथ. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती देतात पंतप्रधान व संसद सदस्य, आलं, संसद सदस्यांना शपथ दिल्या जातं. त्यानंतर लक्षात ठेवायचं की मुख्य न्यायाधीश म्हणजे आता जो आलेला आहे हायकोर्ट मुख्य न्यायाधीश, ही जर समजा शपथ द्यायचं म्हटलं, बरोबर, हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून शपथ दिल्या जातं. तेच म्हणजेच कोण असेल तर बघा कुणाला, तर राज्यपालांना. हा लक्षात, त्यांच्याकडून शपथ दिल्या जातं ते राज्यपालांना, आणि त्यासोबतच येतं राज्यपाल शपथ देतात मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना. आलं लक्षात. त्यानंतर राज्यपाल शपथ देतात मुख्यमंत्री, हा लक्षात, व इतर मंत्री. आलं लक्षात, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना दिलं जातं. म्हणून लक्षात घ्या की 1, 2, 3, 4, 5 हे मुद्दे कसे आलेले आहेत पाठ करून टाका बरं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ठीक, पुढे बघा आता. ठीक आहे. आणि हा प्रश्न जर म्हणाल ना तर हाही सुद्धा रिपीट झालेला आहे मुंबई पोलीस 2017 ला. ठीक आहे, या ठिकाणी लिहून ठेवून द्याल. ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला मुंबई पोलीस, बरोबर आहे. मुंबई पोलीस एकदा बघा मागचा पेपर चालून. ठीक आहे, त्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला मुंबई पोलीस 2017. ठीक, त्यानंतर बघा आता पुढचा कुठला येतो, तोच म्हणजेच महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रिकामी जागा या शहरात होते, नागपूर, बरोबर, नागपूर या ठिकाणी होतंय. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, खालचा प्रश्न बघा आता. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते. लक्षात, किती काळपर्यंत वैध राहते असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे याचा अर्थ वैध म्हणजेच कधी. आता एक लक्षात घ्या, जर विधिमंडळाचा सदस्य जर समजा नाहीये, म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी सदस्यपद भूषविलं नाहीये, आणि जरी समजा त्या व्यक्तीला मंत्रिपद देण्यात आलेलं असेल तर अशा वेळेस ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत राहू शकतात. आणि जर समजा 6 महिन्याच्या आत त्यांनी जर सदस्यत्व घोषित नाही केलं तर लक्षात ठेवा त्या व्यक्तींना ते पद सोडावं लागतं, म्हणजे त्या पदापासून ते व्यक्ती दूर जातात. मग हा प्रश्न जर बघा, असाच प्रश्न हाच येऊन गेलेला आहे SSC MTS 2023 ला. बघा हा प्रश्न रिपीट आलेला आहे SSC MTS, आले लक्षात, 2023 ला येऊन गेलेला आहे, बरोबर. हा एक. दुसरा महत्वाचा की या प्रश्नाची म्हणजे ही जे तरतूद आहे ती संविधानामध्ये कुठे करण्यात आली, तर संविधानामध्ये येतं कलम 164 मध्ये आलेली असते, बरोबर आहे. संविधानामध्ये ही कलम आलेली आहे, बरोबर, कलम 164. आले, कलम 164 च्या अंतर्गत ही तरतूद दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे आता प्रश्न 46. ठीक आहे, काय सांगतो आपल्याला, त्यांनी काय म्हटलंय की सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते. आता हे कडधान्य आलेले आहेत, बरोबर. सर्वात जास्त बाजरीचं उत्पादन म्हणाल तर राजस्थानमध्ये होते. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर राजस्थान येते. तर मग एक लक्षात घ्या, गुजरातमध्ये काय घेतलं जातं तर सर्वात जास्त कापूस आहे गुजरातमध्ये, बरोबर. सर्वाधिक कापूस, सर्वाधिक कापसाचं उत्पादन गुजरातमध्ये घेतलं जातं. मध्य प्रदेशमध्ये काय, तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की सोयाबीन आणि गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. इकडे तुम्हाला सोयाबीन, बरोबर आहे, आणि गहू असं 2 पिकांचं उत्पादन घेतलं जाते, सोयाबीन आणि गव्हाचं उत्पादन. त्यानंतर लक्षात घ्या, मग महाराष्ट्रामध्ये काय, तर महाराष्ट्र हा कापूस उत्पादनामध्ये गुजरात नंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा लागतो, बरोबर आहे, हा दुसरा क्रमांक लागतो, बरोबर आहे. कापूस मध्ये लक्षात घ्या हा दुसरा क्रमांक देशामधील गुजरात नंतर, आणि त्यासोबतच सोयाबीन मध्ये सुद्धा देशांमधील हा दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. ठीक आहे, सोयाबीन मध्ये सुद्धा दुसरा क्रमांक लागतो.
आलंय लक्षात? चारही ऑप्शन आपण बघितलेले आहेत, त्यानुसार लक्षात घ्या. आता पुढे हा जो प्रश्न आलेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, जगप्रसिद्ध मसई मारा, बरोबर आहे, जगप्रसिद्ध मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य हे कोणत्या देशामध्ये आहे? त्याचं उत्तर येतं केनिया. आलं लक्षात? आणि हा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या, NTPC 2016 विचारलेला आहे. आलं लक्षात? NTPC 2016. ठीक आहे. एवढंच का? भाषेमध्ये बदल असेल, इकडे मराठीमध्ये आणि तिकडे हिंदीमध्ये विचारलेलं, बरोबर आहे, म्हणून भाषा बदललेली आहे. पण लक्षात घ्या, मग हा येतोय की केनिया, आणि केनियाची राजधानी येतो नैरोबी, बरोबर आहे, याची राजधानी नैरोबी. ठीक आहे. मग हे जे नाव आहे मसई मारा हे तिथल्या आदिवासी जमातीवरून ठेवण्यात आलेलं आहे, मसई मारा म्हणून. ठीक आहे. तर त्याच ठिकाणी त्याच्यावरून ते आलेलं आहे, उद्यान म्हणा, राष्ट्रीय अभयारण्य त्याच पद्धतीने आलेलं. ठीक आहे. चला पुढे प्रश्न येतो 48 क्रमांकाचा. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? 48 काय म्हणतो आपल्याला, भारताचे नेपोलियन म्हणून ओळखले जाते, म्हणजे कोणाला, कोणत्या राजाला भारताचे नेपोलियन म्हणून ओळखले जातं? तर त्याच ठिकाणी उत्तर येतं राजा समुद्रगुप्त, गुप्त घराण्याचा हा राजा. ठीक आहे. तर याला काय काय म्हटलं जातं? तर चला पुढे बघू आपण. आणि कोणी म्हटलं खास म्हणजे, हे महत्वाचं आहे. पुढे बघा, समुद्रगुप्त ठीक आहे, समुद्रगुप्ताला म्हटलं जात होते, त्यानुसार लक्षात घ्या, हा गुप्त घराण्याचा राजा, गुप्त घराण्याचा महान राजा म्हटल्या जात याला, गुप्त घराण्याचा महान राजा होता. ठीक आहे. गुप्त घराण्याचा एक महान राजा म्हणून ओळख होती. त्यासोबत त्याच्या दरबारामध्ये कवी हरिसेन हा होता, बरोबर आहे. दरबारामध्ये दरबारामध्ये कवी हरिसेन, ठीक आहे, कवी हरिसेन. आणि त्यानंतर हा एकमेव असा व्यक्ती होता किंवा असा एक राजा की या गुप्त घराण्यांमधला की ज्यांनी सर्व राजोच्छेता ही पदवी धारण केली, बरोबर आहे. एकमेव राजा त्यांनी पदवी कुठली धारण केली असेल तर ती पदवीचं नाव सर्व राजोच्छेता, सर्व राजोच्छेता. ठीक आहे. आणि याला नेपोलियन जर कोणी म्हटलेलं असेल तर V.E. स्मिथ याने भारताचा नेपोलियन म्हणून असं उच्चार केलेला आहे, बरोबर आहे. V.E. स्मिथ, ठीक आहे, याने भारताचा नेपोलियन म्हटले याला. आले लक्षात? हे झाला समुद्रगुप्त. आता येतो याच ठिकाणी त्यांनी म्हटलंय की भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? लोकसभेमध्ये तुम्हाला आसन क्षमता येतो 8,888. ठीक आहे, आसन क्षमता येतो 888. तर मग राज्यसभेमध्ये किती असेल? ठीक आहे. तर त्यामुळे बघा आता व्यवस्थित, आता नवी संसद, ठीक आहे, ही नवी संसद जे बांधण्यात आलेली आहे तिचा आकार येतो त्रिकोणी. ठीक आहे, आकार त्रिकोणी. ठीक आहे, आकार हे त्रिकोणी आलेला आहे. त्याची थीम जर हे मोराची करण्यात आली आहे, त्याच्यावरती तिची कलाकुसर, बरोबर आहे, म्हणजे त्याला आपण संकल्पना किंवा थीम म्हणतो आपण, तर ती आलेली आहे ते मोराची, बरोबर आहे. कारण हा आपला मोर काय आहे? राष्ट्रीय पक्षी, बरोबर. तर मोराची थीम देण्यात आली आणि त्याच्या सोबत लक्षात ठेवा त्याची आसन क्षमता हे दोन्ही महत्वाची आहे, बरोबर. आसन क्षमता, ठीक आहे, एक लोकसभा येतं 888, म्हणजे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आणि राज्यसभा येतो 384, बरोबर आहे. आणि राज्यसभा येतं 384, बरोबर. 888 आणि 384 समजून घ्या की त्यानुसार आलेलं असतं. आता येतो प्रश्न क्रमांक आपला 50. त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? ठीक आहे, प्रश्न क्रमांक आहे तो 50.
भारतामध्ये लक्षात घ्यायचं, भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? बरोबर आहे. भारतामध्ये जर समजा आपण म्हटलं की सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य, तर त्यामध्ये कोणते येऊन थांबतात? ओडिशा. आलं? भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य येतं ओडिशा. पण त्यानुसार लक्षात घ्या, जर भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारं जर राज्य ओडिशा असेल, तर दुसरं, तिसरं, चौथं हे राज्य कोणते आलेले, म्हणजे कोणत्या क्रमांकाचे राज्य असेल? बरोबर आहे. हा एक. दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा की जर समजा या पद्धतीने जर होत असेल, तर आपल्याला हे सुद्धा एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की ज्या वेळेस त्या राज्यांचा क्रम आलेला असतो, त्या राज्याचा एक लक्षात घ्या. मग याच्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचा ओडिशामध्ये जर विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट उत्पादनामध्ये कितवा क्रमांक लागतो? बरोबर आहे. किंवा त्याचे उपयोग काय, बॉक्साईटचा उपयोग काय, तर ते बघू आपण पुढे. आता बघा, बॉक्साईट. बरोबर आहे. आता बॉक्साईट जर म्हटलं आपण, बरोबर आहे, तर हा सर्वाधिक उत्पादन येत आहे ओडिसामध्ये. बरोबर आहे. सर्वाधिक ओडिसा म्हणजेच ओडिशा हा एक. त्यानंतरचा देश राज्य आलेलं असतात गुजरात, राजस्थान. बरोबर आहे. ओडिसा, गुजरात, त्यानंतर राजस्थान. बरोबर आहे. आणि चौथा क्रमांक लागतो तो महाराष्ट्र. बरोबर आहे. मागच्या पेपरमध्ये बघा मी बॉक्साईट व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, पण तरी पण लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी आवर्जून बघा व्यवस्थित. तर त्यामध्ये लक्षात घ्या आपण काय मी सांगतो. आता महाराष्ट्रामध्ये जर कुठे आढळत असेल, तर एक येतो पूर्व विदर्भ. बरोबर आहे. पूर्व विदर्भामध्ये. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, जर समजा दुसऱ्या ठिकाणी जर कुठे आढळत असेल, तर ते ठिकाण येतं तेच म्हणजेच दक्षिण कोकण. आलं? मग पूर्व विदर्भामध्ये कुठे असं, तर ते गडचिरोली. आले? पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली. आणि त्यानंतर दक्षिण कोकणमध्ये येतो ते सिंधुदुर्ग. आले लक्षात? असं त्या ठिकाणी येऊन थांबतं. म्हणजेच त्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की हे दोनही भागामध्ये येतो. मग त्याचं आता उत्पादन काय आलेलं, त्याचा वापर काय, तर लक्षात घ्या, त्याचा वापर जो येतो, ठीक आहे, त्याचा वापर येतो किंवा उपयोग, वापर किंवा उपयोग लक्षात घ्या, तर ते अॅल्युमिनियम बनविण्यासाठी. आले? अॅल्युमिनियम बनविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. त्यासोबत लक्षात घ्यायचं की ज्या वेळेस त्याचा वापर, त्याचं पुन्हा आता अॅल्युमिनियम पासून मग काय बनवतात? जहाजे, आपले स्वयंपाकाची भांडी, त्यानंतर यंत्रसामुग्री, तर हे बनवल्या जातं त्यामधून. ठीक आहे. मग हे कुठे आढळतं, तर बघा बॉक्साईट आढळतं तुम्हाला जांभ्या खडकामध्ये. आले लक्षात? बॉक्साईट आढळण्याचं ठिकाण आहे जांबा खडक. आणि जांबा खडक जर विचार केला, तर जांभी, त्यापासून मृदा मिळतं आपल्याला. बरोबर आहे. जांभी मृदा. आले? जांभ्या खडकापासून येतं जांभी मृदा. आणि जांभ्या मृदेमध्ये जर आपल्याला म्हटलं, तर मग पिकं आलेले. मग पिकं काय असते, तर त्यामध्ये आंबा, फणस, काजू, चहा, नंतर रबर. बरोबर आहे. अशा सगळे फणस, अशी पिकं घेतल्या जाते. आणि त्याच ठिकाणी मग हे जांभी मृदा कुठे आढळतं, जांबा खडक कुठे आढळतं, तर सर्वाधिक पावसाच्या प्रदेशामध्ये. बरोबर आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला पर्जन्य कसं, बरोबर आहे, तर पर्जन्य हे जास्त आढळतं त्याच ठिकाणी. ठीक आहे. सर्वाधिक पर्जन्य किंवा जास्त पर्जन्याच्या ठिकाणी. आलंय लक्षात? म्हणजे या पद्धतीने लक्षात घ्या की आपल्याला आढळण्याचं ठिकाण आहे. चालेल पुढे. तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीची जेव्हा बॅच असते ना, तर त्या बॅच मध्ये अजून याही पेक्षा मी थोडा डीप मध्ये जातो की आपला एकच उद्देश असतो की एखादी मुद्दा ज्यावेळेस तुम्ही शिकवतो किंवा शिकवल्या जातो किंवा शिकल्या जातो मुलांकडून, तर कुठलाही मुद्दा एकदा शिकायचं. म्हणजेच काय, पूर्ण त्याचं पूर्ण प्रश्न जे कुठलेही आलेले असेल, कुठली परीक्षा असेल, तर त्याचे सुटले पाहिजे. ना की फक्त प्रश्न पाठ करून घेणं, प्रश्नच करणं, हे असा उद्देश कधीच नका ठेवू. बरोबर आहे. मी तरी आता व्हिडिओ मध्ये मला लिमिटेशन असतात, म्हणून त्या उद्देशाने मी तुम्हाला थोडं बेसिक देण्याचा प्रयत्न करतो की प्रश्न कसे आलेले आणि थोडं जाण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. मी म्हणजे खोलावर जाऊ शकत नाही. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस बॅच असते ना, तर बॅच मध्ये नक्की मीच खोलावर जात असतो. ठीक आहे. की त्यानंतर परत त्या आयुष्यात त्या मुलांना परत काही करायची गरजच पडायला नको. एकदाच करायचा, विषय मोकळा करायचा. ठीक आहे. चला बघा. प्रश्न 66 त्यांनी म्हटलेला आहे की इथे जोड्या लावा विचारलेला त्यांनी. बरोबर. जोड्या लावा सहज.
मग याच ठिकाणी लक्षात येतं तुम्हाला सर्व बरोबर आहे. बरोबर आहे, 1 हे 2 आणि हे 3 बरोबर येतात. फक्त चुकला कुठे? इथे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया सिडनी. त्याने काय विचारलं? चुकीची जोडी म्हटलंय ना तुम्हाला. मग चुकीची जोडी म्हटल्यानंतर चुकीचंच ओळखावं लागेल. मग जरी समजा चुकीला आहे तर मग ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती असेल? बरोबर आहे, तर ऑस्ट्रेलियाची राजधानी इथे कॅनबरा. बरोबर आहे, इथली राजधानी कॅनबरा. बरोबर आहे. मग ही सिडनी काय आहे? तर लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियामधलं एक राज्य आहे आणि त्याचं नाव येतं न्यू साऊथ वेल्स. बरोबर आहे, न्यू साऊथ वेल्स. बरोबर, न्यू साऊथ वेल्स. बरोबर आहे, याची राजधानी येते. बरोबर, याची राजधानी येतं ते सिडनी. कळलं आता लक्षात की हे म्हणून हे तीनही बरोबर आलेलं आहे, एकच चुकलेला आहे. आता येतो की 67 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला काय सांगतो की भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनविच वेळेपेक्षा रिकामी जागा इतका वेळाने पुढे आहे. बरोबर आहे. तुम्ही आता हा अनुभव विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये प्रत्येकाने आपला टाइम सेट केलेला असेल तर मोबाईलचं जेव्हा टाइम सेट करता ना तर त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर असं येतं GMT 5.30 प्लस लिहिलं असतं. GMT म्हणजे ग्रीनविच मीड टाइम. प्रत्येकाने आपला मोबाईल एकदा चालून बघायचा की ज्या ठिकाणी आपण टाइम सेट करू त्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस मायनस करून बघा. बरोबर आहे, प्लसच्या जागेवर मायनस करा. म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे की आज जो टाइम झालेला असेल त्याच्या 5.5 तास मागे आहे. म्हणजे याचा अर्थ 5.5 तास 5.30 काय तुम्ही पुढे आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. बरोबर आहे, म्हणून हा प्लस आलेला असतो. कळलं? म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 5 म्हणजेच बघा 5.5 तास दिलेलं आहे, इतक्या वेळाने पुढे आहे. पुढे म्हणजेच प्लस दिलेला आहे तुम्हाला. हा इथे असा असा प्लस आलं, म्हणजे इथे प्लस येऊन थांबतं तुम्हाला. हा एक मुद्दा लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, भारताची प्रमाणवेळ काय असते ते लक्षात घ्या. आता पुढे भारताची प्रमाणवेळ ते विचारू शकते तुम्हाला कधी. बरोबर आहे, भारताची प्रमाणवेळ ही एक रेखावृत्त आहे. बरोबर आहे, ती 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त किंवा पूर्व रेखांश. बरोबर आहे, यावरून गेलेला आहे. बरोबर, यावरून आपली भारताची प्रमाणवेळ ठरवलं जातं. मग हे कुठून गेलेलं आहे? तर उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद जवळून म्हणजे आजचा प्रयागराज जवळून गेलेला आहे. बरोबर आहे, तर उत्तर प्रदेशातील बरोबर आहे प्रयागराज या शहराजवळून हे 82.5 रेखावृत्त हे गेले. रेखावृत्त हे पूर्वेकडे आणि उभं असतं. जेव्हा उभ्या रेषांना रेखावृत्त आणि आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हटलं जातं. बरोबर, मी एक व्हिडिओ आहे युट्यूबला, एकदा बघाल तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या ग्रीनविच. आणि याला आपण काय म्हणतो जेव्हा आपण पुढे आलेलं आहे तर ग्रीनविच. बरोबर आहे, GMT ग्रीनविच मिड टाइम. बरोबर, क्षेत्रफळानुसार रिकामी जागा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. आता तसे जर बघितलं तर तुम्हाला गोवा हे उत्तर मिळतं. बरोबर, क्षेत्रफळानुसार गोवा हे राज्य एक सर्वात लहान राज्य म्हटलं जातं. बरोबर आहे का? पण त्यासोबत एक लक्षात घ्या, मग हरियाणा किती आहे, मणिपूर किती आहे, त्रिपुरा किती आहे? जर तुम्हाला जोड्या लावा प्रश्न आला असतं, कारण एका बाजूला राज्य देईल, एका बाजूला तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ दिलेलं जाईल. तर पुढे बघा आता. बरोबर, पुढे त्यासोबत येतं. मग आता प्रत्येक एका राज्याचं बघा किती आलेलं. गोवा येतो. बरोबर, गोव्याचं किती आलेलं असं क्षेत्रफळ? बरोबर आहे, तर गोव्याचं आलेलं आहे 37.02 चौरस किलोमीटर. आलं लक्षात, 37.02. त्यानंतर हरियाणा. ठीक आहे, हरियाणाचं येतं 44.212 चौरस किलोमीटर. त्यानंतर मणिपूरचं येतं 22.327. बरोबर, आपल्या ऑप्शन मधलेच बघा. ठीक आहे, बरोबर आहे, 22.327 चौरस किलोमीटर आलेलं असेल. आणि त्यानंतर त्रिपुराचं येतं 10.491. त्रिपुरा या राज्याचं येतो 10.491 चौरस किलोमीटर. ठीक आहे, आणि यानुसार जरी विचार केला तुम्हाला जोड्या लावा तरी पण तुम्हाला इथे गोव्याचं तुम्हाला कमी दिसतंय ना रे. बरोबर आहे, 37.02 चौरस किलोमीटर आलेलं असेल. आता लक्षात घ्या की त्यांनी म्हटलं की उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे या जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर आहे, या जिल्हा म्हणजेच का कुठे येणं तुम्हाला प्रश्न येतो बुलढाणा उत्तर. ठीक आहे,
मग ह्या लोणार सरोवरामध्ये तुम्हाला खारे पाणी आढळतं, बरोबर, खारे पाणी, बरोबर आहे. हे उल्कापातामुळे तयार झालेले एक आणि जगातील एकमेव सरोवर आहे की जे उल्कापातामुळे तयार होणार आहे, बरोबर आहे. विदर्भामध्ये येतोय हा पाठ. त्यानंतर लक्षात घ्यायचं की तोतलाडोह हे धरण जर बघितलं आपण, तर तोतलाडोह धरण हे जर बघितलं, रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये आहे, हे नागपूर जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या नदीवर? तर हे पेंच नदीवरती आलेलं आहे, बरोबर आहे. पेंच नदीवर हे तोतलाडोह हे धरण आलेलं आहे, हे एक लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न येतोय आपल्याला, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व योग्य दाता म्हटलं गेलेलं आहे? तर ओ या गटाला खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीलाच म्हटलं गेलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. ओ त्यानुसार लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा पुढचा प्रश्न बघा आता, ठीक आहे. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, ओ ओ हा रक्तगट असा आहे सर्वांना लागतो आणि हा थोडा कमी आहे. आज जनतेमध्ये जर बघितलं, नागरिकांमध्ये तर हा कमी दिसतोय, पण हा कुठल्याही रक्तगटाला हा मॅच होऊन जातो. पण लक्षात ठेवा, हा व्यक्ती ओ पॉझिटिव्ह ज्या व्यक्तीचा असेल ना, तो व्यक्ती इतर रक्त घेऊ शकत नाही, त्याला ओला ओच लागतं. हे एक सर्व महत्वाचं असतो म्हणून, ठीक आहे. तर चला बघा पुढे आता पुढचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, अजमेर हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? अजमेर जर म्हटलं आपण तर राजस्थानमध्ये येतं, बरोबर. अजमेर शहर राजस्थानमध्ये येतं. तर अजमेर शहर जर आपण थोडा इतिहास बघितला तर हे 7व्या शतकामध्ये बसवलं गेलेलं शहर आहे, बरोबर. मग कुणी बसवलेलं असेल तर लक्षात घ्या, अजमेर हे शहर हे 7व्या शतकातील शहर आहे. 7वे शतक तेव्हा बसविण्यात आलेल्या शहरची स्थापना करण्यात आली आणि तो राजा होता, राजा अजयराज चौहान, बरोबर आहे. राजा अजयराज चौहान यांनी, राजा अजयराज चौहान, व्यवस्थित लिहून घ्या, बरोबर आहे. राजा अजयराज चौहान या व्यक्तीने, ह्या राजाने हे शहर बसवलं आणि त्याचं नाव काय दिलेलं होतं त्यावेळेस? अजय मेरू, बरोबर आहे. अजमेर नाही, तर त्याचं नाव दिलेलं होतं त्यावेळेस अजय मेरू, ठीक आहे. अजय मेरू हे नाव देण्यात आलेलं आणि त्याचा अपभ्रंश किंवा त्या कालांतर नावात बदल होऊन अजमेर करण्यात आलं, बरोबर आहे. अजमेर म्हणजे त्याचा य काढण्यात आला आणि रूचा उकार काढण्यात आला, ठीक आहे. त्यानंतर येतो आपण जागतिक तंबाखू दिन कोणत्या दिवस येतो तोच म्हणजेच कुठला? 31 मे, बरोबर आहे. आणि हा कुणी सुरुवात केलेला असेल तर WHO मार्फत केलेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत हा दिवस आलेला असतो. आलं लक्षात? WHO मार्फत आलेला असतं. आणि त्यासोबतच लक्षात घ्यायचं की प्रश्न येतो आता, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता, असं म्हटलंय त्यांनी. सर्वात जास्त सिंचन क्षेत्र, आता एक मित्रांनो लक्षात घ्या, मला ह्या 2-3 मध्ये थोडं कन्फ्युजन येत आहे. आलं एक. आता अहिल्यानगर जर म्हटलं तर इथे सर्वाधिक विहिरी येतो, बरोबर आहे. सर्वात जास्त विहीर असणारा जिल्हा तर अहिल्यानगर म्हटला जातो आपण, बरोबर आहे. कोल्हापूर जिल्हा हा तुम्हाला ऊसासाठी प्रसिद्ध येतो, तर नाशिक जिल्हा हा तुम्हाला द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. पण जो सिंचनासाठी म्हटलं तर मला थोडं कन्फ्युजन आहे, म्हणून मी सुद्धा याचं उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही. जर तुम्हाला जर आलं उत्तर, तुम्हाला जर माहित असेल, तुमच्या वाचण्यात आलेलं असेल, तर नक्कीच कमेंट्समध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना पण कळेल, ठीक आहे. आणि मला सुद्धा कळेल की नेमकं उत्तर काय आहे. त्यानंतर बघा आता पुढे, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कोणाचा निर्देश केला जातो, म्हणजेच कोण असतो, बरोबर आहे. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणजेच कोण असतो, तर ते एक लक्षात घ्या, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. म्हणजे प्रश्न त्याचं उत्तर येतं तुम्हाला 3रा क्रमांकाचं, बरं. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्याला म्हटलं जातं की आपला हा 3रा क्रमांकाचं उत्तर आलेलं असतं, ठीक आहे. म्हणजेच इथे येतं मुख्य कार्यकारी अधिकारी, ठीक. पुढे चलू आता. अशा पद्धतीने आपण बघा की मी हा प्रश्न घेण्याचे प्रयत्न केलेला आहे. नागपूर शहराचा जो पेपर झालेला आहे, जो सिटी 2024 चा, हा इथे GS यामधला पूर्ण झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यासोबत लक्षात घ्यायचं, आता पुढे बघा, आता ज्या विद्यार्थ्यांचा पुढे 14 तारखेला पेपर आलेला आहे त्यांनी नक्कीच प्रयत्न करा, अगदी जीव तोडून करा, रक्ताचं पाणी करा, दिवस रात्र एक करा.
पण चुकीच्या पद्धतीने अभ्यास नका करू. आलंय लक्षात? सो अभ्यासाचा क्रम आलेला असेल तर योग्य दिशेने करा. म्हणजे मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्ण दिवस रात्र चाळा. दिवसाचं टार्गेट बनवा, नियोजन करा, व्यवस्थित करा आणि आत्मविश्वासाने पेपरला जा. कारण प्रस्तावित तारीख आहे ते 14 तारीख. अजूनही समजा आपल्यासाठी 14 तारीख ठेवायची. बरोबर आहे. पुढे तारीख वाढली काय झाली तर तो नंतरचा पाठ. अफवांमध्ये जाऊ नका. फक्त आपलं दिला आहे ना 14 तारीख तर आपण 14 तारीख पकडून चालायची. याच अनुषंगाने मी काय करेल, रोज एक पेपर देण्याचा प्रयत्न करेल. आपण रोज व्हिडिओ सोबत भेटणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा, शेअर सुद्धा करा आणि चॅनलला लाईक सुद्धा करा. बरोबर आहे की ज्या वेळेस तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि आपल्या सर्व मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आले लक्षात? त्यासोबत लक्षात घ्या की आता मित्रांनो लक्षात घ्या, ही तर मी तुम्हाला अगदी डीप मध्ये मी देण्याचा प्रयत्न केला, पण डीप मध्ये देऊ शकत नाही अगदी खोलावरती. जी आपली ऑफलाईन बॅच असते त्या ऑफलाईन बॅच मध्ये अगदी खोलवर जातो आपण. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक मुद्दा हा तुमचा क्लिअर होऊन जातोय. बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या की याचा पेपरचा अभ्यास करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.